ಬೆಳಗಾವಿ ನಗರದ ಮಾರ್ಕೆಟ್ ಪೊಲೀಸ್ ಠಾಣೆ ಹಿಂಬದಿಯ ಪಿಡಬ್ಲ್ಯೂಡಿ ಕ್ವಾರ್ಟರ್ಸ್ ವಲಯದಲ್ಲಿ ಮೂಲಭೂತ ಸೌಕರ್ಯಗಳೇ ಮರೀಚಿಕೆಯಾಗಿದ್ದು ಸ್ಥಳೀಯ ನಿವಾಸಿಗಳು ಅತಿಯಾದ ನರಕಯಾತನೆ ಅನುಭವಿಸುತ್ತಿದ್ದಾರೆ. ಕಳೆದ 3 ತಿಂಗಳುಗಳಿಂದ ಕಸ ವಿಲೇವಾರಿಯಾಗದೆ, ಬೀದಿ ದೀಪವಿಲ್ಲದೆ ಮತ್ತು ಬೆಳೆದಿರುವ ಹುಲ್ಲು ಗಂಟಿಗಳಿಂದಾಗಿ ಹಾವು ಚೇಳುಗಳ ಭಯದಲ್ಲಿ ದಿನ ದೂಡುತ್ತಿದ್ದಾರೆ. ಬೆಳಗಾವಿ ನಗರದ ಮಾರ್ಕೆಟ್ ಪೊಲೀಸ್ ಠಾಣೆ ಹಿಂಭಾಗದಲ್ಲಿರುವ ಪಿಡಬ್ಲ್ಯೂಡಿ ಕ್ವಾರ್ಟರ್ಸ್ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ಸ್ವಚ್ಛತೆಯ ಸಂಪೂರ್ಣ ಕೊರತೆಯಿಂದಾಗಿ ಜನಜೀವನ ಅಸ್ತವ್ಯಸ್ತಗೊಂಡಿದೆ. ಕಳೆದ 3 ತಿಂಗಳುಗಳಿಂದ ಇಲ್ಲಿ ಕಸವನ್ನ ವಿಲೇವಾರಿ ಮಾಡದ ಕಾರಣ ಬೃಹತ್ ಕಸದ ರಾಶಿ ಬಿದ್ದಿದ್ದು ಗಬ್ಬು ವಾಸನೆ ಹರಡಿದೆ. ಇದರೊಂದಿಗೆ ಚರಂಡಿಗಳು ಬ್ಲಾಕ್ ಆಗಿ ನೀರು ನಿಂತಿರುವುದು ಸಾಂಕ್ರಾಮಿಕ ರೋಗಗಳ ಭೀತಿಯನ್ನ ಹುಟ್ಟು ಹಾಕಿದೆ. ಸುತ್ತಮುತ್ತಲಿನ ಅಂಗಡಿಗಳ ವ್ಯಾಪಾರಸ್ಥರು ಹಾಗೂ ಸಾರ್ವಜನಿಕರು ಬಯಲಲ್ಲಿ ಶೌಚ ಮಾಡುತ್ತಿರುವುದು, ಮದ್ಯಪ್ರಿಯರು ಬಾಟಲಿಗಳನ್ನ ಅಸಹ್ಯಕರ ವಾತಾವರಣ ಸೃಷ್ಟಿಸುತ್ತಿರುವುದು ಸ್ಥಳೀಯರ ಆಕ್ರೋಶಕ್ಕೆ ಕಾರಣವಾಗಿದೆ. ಪ್ರದೇಶದಾದ್ಯಂತ ಅತಿಯಾಗಿ ಬೆಳೆದಿರುವ ಹುಲ್ಲು ಹಾಗೂ ಗಿಡಗಂಟಿಗಳಿಂದಾಗಿ ವಸತಿ ಪ್ರದೇಶದ ಒಳಗೆ ಮತ್ತು ಮನೆಗಳ ಒಳಗೆ ಪದೇ ಪದೇ ಹಾವು ಚೇಳುಗಳು ಪ್ರವೇಶಿಸುತ್ತಿವೆ. ಅದರಲ್ಲೂ ಸಮೀಪದಲ್ಲೇ ಉರ್ದು ಶಾಲೆ ಇದ್ದು ನೂರಾರು ಕಂದ ಮಕ್ಕಳು ಆಟವಾಡಲು ತೆರಳುವಾಗ ಜೀವ ಭಯದಿಂದ ನರಳುವಂತಾಗಿದೆ. ಇತ್ತೀಚೆಗೆ ಸ್ಥಳದಲ್ಲೇ ಉರಗ ತಜ್ಞರು ಹಾವುಗಳನ್ನು ಹಿಡಿದಿರುವ ಘಟನೆಯು ಪೋಷಕರನ್ನ ಆತಂಕವನ್ನ ಇಮ್ಮಡಿಗೊಳಿಸಿದೆ. ಕಳೆದ 2 ತಿಂಗಳುಗಳಿಂದ ಬೀದಿ ದೀಪಗಳು ಇಲ್ಲದೆ ರಾತ್ರಿ ವೇಳೆ ಕತ್ತಲು ಆವರಿಸಿದ್ದು ಅಸ್ತವ್ಯಸ್ತ ಪಾರ್ಕಿಂಗ್ ಹಾಗೂ ಟ್ರಾಫಿಕ್ ಜಾಮ್ ಸಮಸ್ಯೆಯಿಂದ ಮಹಿಳೆಯರು ಓಡಾಡುವುದೇ ಕಷ್ಟಕರವಾಗಿದೆ. थोड़ा फैसिलिटीज करेक्ट करना जो जी और इधर क्लीन करना और ये जो कचरा है वो भी थोड़ा लेके अच्छा साफ सफाई रहना. देखो इधर मॉस्किटोस बहुत हो रहे, सांप भी बहुत घूम रहे और थोड़ा गाड़ी भी बहुत लगा रहे. इधर टॉयलेट को भी बाहर से इधर ही आ रहे करने के लिए और बाहर का पूरा कचरा इधर ही लेकर के डाल रहे हैं. हम 2-3 बार कंप्लेंट किए तो भी वो सुन रहे नहीं. कैंटनमेंट तो उधर भी हम एक बार एप्लीकेशन दे के आई थी मैं ही, वो भी नहीं किए. परसों फ़ोटो निकाल के हम इधर का फ़ोटो उधर का लाइट नहीं है, स्ट्रीट लाइट नहीं है करके रात में फ़ोटो निकाल के वो भी सेंड किए थे तो भी वो कुछ ये नहीं किए. हाँ आके करता वो करके बोल के अभी 2 महीने हुआ. देखो ही एरिया कॅन्टोन्मेंट अंडरमध्ये येते, पी डब्ल्यू क्वार्टर्स म्हणून, आणि हे बिसाईड म्हणजे मार्केट पोलीस स्टेशनच्या बिसाईडमध्ये येते. स्टार्टिंग तुम्ही एंट्रन्सलाच बघू शकता, खूप सगळा कचरा पडलेला आहे. ते पण क्राईब राईडच्या बाजूलाच. ते लोक पण काही सांगतच नाहीत. आम्ही 2-3 वेळा सांगून पण झालं आहे आणि त्याचं काय ॲक्शन पण घेत नाहीत. समोरच पार्किंग पण भरपूर होतं आहे. आम्ही त्यासाठी पण खूप ॲक्शन घेतलं आहे, हवा पंचर करायचं असं सगळ्या गोष्टी केल्यात, तरी पण काही ॲक्शन नाही झालं आहे. आणि कचरा पण ते लोक पण टाकतात, आतला पोलीस स्टेशनचा पण कचरा ते लोक पण टाकतात. त्याच्यासाठी पण आम्ही खूप वेळा सांगितलं, ते काहीच नाही. आणि बाहेरचं जे हॉटेलचा कचरा पण आमच्या क्वार्टर्स अंडरच येतं, ते पण कोणी काय विचार करत नाही. आणि जे फोर्ट रोडचा आहे, जो मेन पी बी रोड आहे ना, ते सकाळी कॉर्पोरेशनचे जे लेडीज असतात ना, जे मेंबर्स, ते लोक पण क्लीन करतात ते मेन रोडचं, पी बी रोडचं. पण ते लोक पण ते ट्रॉलीने इथंच आणून टाकतात, ह्या समोर इथं आमच्या कंपाऊंडमध्ये. त्यांना पण आम्ही त्याचं पण व्हिडिओ केलं आहे आणि 2-3 वेळा त्यांच्या सिनियर अथॉरिटीला पण सांगायचा आम्ही प्रयत्न केलं, त्याचं पण काही ॲक्शन नाही झालं. आणि इथं एवढं सगळं झाडी वाढलेत. पुण्याला पण सांगितलं तर कॅन्टोन्मेंट अंडरमध्ये येतं म्हणतात, त्याचं काही ॲक्शन नाही होत. आणि कॅन्टोन्मेंटला पण लेटर दिलं आहे. स्ट्रीट लाईट पण तुम्ही बघू शकता, हे केवढं वागलेलं आहे, त्याला पण कोणी विचार करत नाही. तिथं पोरं खेळतात. ऑलरेडी इथं एक स्कूल आहे, उर्दू स्कूल आहे, त्याच्यामध्ये पण जवळजवळ 300-350 पोरं आहेत. आणि इथं झाडी एवढी वाढलेत की साप यायचं किंवा बाकी छोटे छोटे किडे असतात, त्याचं कोणी ॲक्शन घेत नाही. आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे आम्ही आमच्या डिपार्टमेंटला पण सांगून झालं, डिपार्टमेंट पण काय त्याचं ॲक्शन नाही घेतलं आहे. पी डब्ल्यू डिपार्टमेंट. कुठली एरिया सर? ही पी डब्ल्यू क्वार्टर्स एरिया येते, बेहन मार्केट बिसाइड ಮಾರ್ಕೆಟ್ ಪೊಲೀಸ್ ಸ್ಟೇಷನ್. ಈ ಬಗ್ಗೆ ಪಿಡಬ್ಲ್ಯೂಡಿ ಇಲಾಖೆಗೆ ಮತ್ತು ಕಂಟೋನ್ಮೆಂಟ್ ಬೋರ್ಡ್ ಅಧಿಕಾರಿಗಳಿಗೆ ಅನೇಕ ಬಾರಿ ಮನವಿ ಸಲ್ಲಿಸಿದ್ರೂ ಯಾವುದೇ ಪ್ರಯೋಜನವಾಗಿಲ್ಲ ಎಂದು ನಿವಾಸಿಗಳು ದೂರಿದ್ದಾರೆ. ಮುರಿದು ಬಿದ್ದ ಮನೆಗಳ ಬಾಗಿಲುಗಳನ್ನು ದುರಸ್ತಿ ಮಾಡುವವರಾಗಲಿ, ಕಳೆಗುಂದಿದ ಪ್ರದೇಶವನ್ನು ಸ್ವಚ್ಛಗೊಳಿಸುವುದಾಗಲಿ ಇಲ್ಲದಂತಾಗಿದೆ. ಕೂಡಲೇ ಸಂಬಂಧಪಟ್ಟ ಇಲಾಖೆ ಅಧಿಕಾರಿಗಳು ಎಚ್ಚೆತ್ತುಕೊಂಡು ವಸತಿ ಪ್ರದೇಶದ ಸ್ವಚ್ಛತೆ ಕೈಗೊಂಡು ಮೂಲಭೂತ ಸೌಕರ್ಯಗಳನ್ನು ಕಲ್ಪಿಸಿಕೊಡಬೇಕೆಂದು ಸ್ಥಳೀಯರು ಹಾಗೂ ಪೋಷಕರು ಕಣ್ಣೀರಿನೊಂದಿಗೆ ಒತ್ತಾಯಿಸಿದ್ದಾರೆ. ವಿನೋದ್ ಕೋಲ್ಕರ್, KMM ನ್ಯೂಸ್, ಬೆಳಗಾವಿ. Celebrate this Varamahalakshmi with Bhima from August 10th to 30th with offers that shine as bright as the festival itself. Get up to rupees 1,000 off per gram on gold, flat rupees 1,000 off per gram on diamond,
and rupees 1000 off on every 50 grams of silver. Get rupees 150 extra per gram on old gold exchange. And that's not all. Rupees 4 crore worth of diamond jewelry to be won through lucky draw. Offers available at all Bhima showrooms near you. TNC apply.